काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांत वासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण, देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका मने आनंद, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण, ओम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधर स्वधाम्नां, अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्, अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं, प्रसन्नं प्रपन्नारतिः देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग, पंढरीच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, कलावज्ञ जीवो दातावतारम, कलांकांक तेजोधिकामोदि वक्रम, खलानिशवादापनोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरीण करावा अवेर, देवराज्य सेव्यमान पावनागी पंकजं, व्यालयज्ञ सुत्रमिन्दुशेखरं पारं, नारदादि योगी रुद्र वन्दितं दिगंबरं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, आकाशतारकलिंगं पाताल हटकेश्वरं, मृत्युलोके महाकालं, सर्वलिंगं नमस्तुते, जटाकटाह संभ्रमं भ्रमनिर्निर्जरे, विलोलवीचिवल्लरे राजमानमूर्धनि, धगधगधगज्वललाटपटपावके, किशोरचन्द्रशेखरे प्रतीक्षणं मम, ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, मस्तके पायावरी मस्तके पायावरी वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी
देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे वासर निद्रा बहु भाषण अखिल कोट ब्रह्मांड नायक यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सकल गुण निधान भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबारायाच्या सेवेकरता किंबहुना आदरणीय श्री कैलास काकांनी जी नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली त्यांच्या चरण सानिध्यामध्ये ही शब्द सुमनांजली समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अवघ्या 4 चरणाचा चौकडी अवस्थेला अभंग ज्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनामध्ये आल्यानंतर मानवी जीवनाची असलेली परंपरा किंबहुना आपल्या जीवनाची कृतार्थता कशामध्ये आहे याचे दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरिता निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा आहे अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला रसिकांना आवडेल रुचेल पचेल आणि भावेल एरवी जीवन जगत असताना परमेश्वरानं प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य दिलं आणि त्या आयुष्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक जण हा व्यवहाराच्या ठिकाणी जागृत राहिला आणि परमार्थाच्या ठिकाणी त्यानं अंध अवस्था निर्माण केली व्यवहारामध्ये त्यानं आपल्या आयुष्याचं प्रयोजन आणि नियोजन करत असताना त्यानं आयुष्यामधला गोळा बेरीजीचा खर्च योग्य पद्धतीनं केला वर्षाकाठी मला 20 लाखाचं उत्पन्न होतं 10 लाख मला खर्चात जातात आणि 10 लाख माझ्या नफ्यात उरतात आयुष्याच्या गोळा बेरीजीच्या बाबतीत माणूस गाफील राहिला व्यावहारिक ताणाच्या बाबतीत त्यानं नफ्या तोट्याचा व्यवहार केला पण आयुष्यामध्ये ईश्वरानं दिलेल्या काळाच्या बाबतीत त्यानं नकळत अंधपणाची भूमिका बजावली ईश्वरानं त्याला दिलेल्या वेळेचं नियोजन करण्यात माणूस हलगर्जीपणा करायला लागला आणि हे दृश्य जेव्हा माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं बघितलं तेव्हा माझ्या जगद्गुरु तुकोबारायाच्या अंतःकरणाला विजा झाली कारण संत हे आई वडिला समान असतात आणि समाज हा लेकरा समान असतो आईला जसं मुलाचं झालेलं पतन बघवत नाही तसं संतांना लोकांचं झालेलं पतन बघवत नाही अरे जन्माला आल्यापासून ईश्वरानं तुझ्या पदरामध्ये आयुष्य दिलं त्या आयुष्याची गोळाबेरीज करत असताना केवळ पशुपक्षावत अन्न वस्त्र निवारा या पलीकडे तू आयुष्य जगला नाही खाण्याकरता 2 गोष्टी चांगल्या असाव्या अंगावरती कपडा चांगला असावा आणि राहण्याकरता घर चांगलं असावं या 3 गोष्टीच्या पलीकडे तुझ्या जीवनात कोणती कृतार्थता केली नाही जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं अरे बेड्या आयुष्याची गोळाबेरीज करत असताना आणि आयुष्याचं नियोजन करत असताना आई अरे काळामध्ये तू काय करावं आयुष्यामध्ये काय करावं अभंग जन्माला आला जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्याशी बोलू लागले काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने आणि देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने आयुष्यामध्ये आहार निद्रा भयमय पूनमचं सामान्य एकच पशु येणारा नाम खाणं पिणं मैथून आदी क्रिया पशूंच्याही ठिकाणी आहे माणसाच्याही ठिकाणी आहे पण धर्म नावाची गोष्ट ईश्वरानं तुला दिली बुद्धी प्रज्ञा ही ईश्वरानं तुला इतर पशुपेक्षा जास्त दिली म्हणून त्या बुद्धीचा वापर कर ईश्वरी तत्वाने तुला उभं बनवलं आडवं पशु पक्ष्यांना बनवलं तुला उभं बनवलं आता बाकी त्या ईश्वरानं दिलेल्या इंद्रियांचा वापर कर आणि या इंद्रियाच्या अधीनतेला न जाता काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने लोकांचा त्याग कर आणि एकांतामध्ये जा कारण लोकांत हे तुझ्या करता शोषण करण्याचा प्रयत्न करतील लोक तुला आधाराची भूमिका देणार नाही स्वविचार कर स्वहिताचा विचार कर आणि याच्यामध्ये जा परमार्थ करणं इतकं सोपं नाही जरी हरिमुखे म्हटलं गेलं पण तरी सुद्धा आयुष्यामध्ये स्वतःच्या इंद्रियाला ताब्यात ठेव डॉक्टरनं तुला पथ्य पाणी सांभाळण्याच्या अगोदरच तुकोबाराय सांगतात युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण आयुष्यामध्ये खाणं पिणं मापात ठेव बोलणं ताब्यात ठेव कारण माणसाच्या मुखातून निघणारे शब्द जरी फुकट असतील तरी तो कसे शब्द वापरतो याच्यावरून माणसाची किंमत होते माणसाचे शब्द माणसानं वाणी आणि पाणी जपून वापरावं भविष्य दुष्काळात जात नाही म्हणून माणसानं वाणी वापरत असताना शहाण्या वाणी वापरावा वेड्या वाणी वापरू नये म्हणून तुकोबाराय म्हणतात युक्त आहार
विहार मे महिने पण महाराज बाई अंगाने आम्ही सगळं सदन करू ना. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, अरे जर तुझा काळ चिंतनात घालवला नाही, कीर्तनात भजनात नर्मदा परिक्रमेमध्ये घालवला नाही तर आयुष्यामध्ये तू खूप धन कमवशील, पण परमार्थ रूपी धनाची बँक बॅलन्स तुझा झिरो असेल. ज्या दिवशी तुझा चिंतनात काळ जाईल तेव्हा तुला परमार्थिक धनाची प्राप्ती होईल. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. बंडलाने तुम्हाला बंडल लोक भेटतील, काय बंडलाने तुम्हाला बंडल लोक भेटतील, पण परमार्थिक धनानं तुम्हाला देव भेटेल. म्हणून परमार्थिक धन जीवनामध्ये अंगी करा. अरे आयुष्यामध्ये जमिनीच्या आतमध्ये विहीर काम करत असताना खोलवरती 100 फुटावरती एक बेडूक निघतो, तुम्ही जाणकार आहात. आता त्या बेडकाला खायला कोण देतंय? ऐका, या संपूर्ण जगाचा विश्वव्यापक कमलापती आहे, पृथ्वी ज्याने कृत्य केली आहे असा ईश्वर तुमचा संसार का वाढवणार नाही? अरे सूर्याचं चालणं त्याच्या सत्य नाही, वृक्षाच्या पानाचं हलणं त्याच्या सत्य नाही, मग मुला बाळाचा घराचा प्रपंच तो देव का सुद्धा लावू देणार नाही? तुकोबाराय म्हणतात, आयुष्यात आनंद उपभोगायला मिळेल, सगळा देह देवाला समर्पित करा आणि आपला काळ चिंतनामध्ये घाला. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा, तुका म्हणे आनंद. विठ्ठला अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या, हेडलाईन्स तुमच्या समोर मांडल्या. आता उर्वरित वेळामध्ये आपल्याला अभंगाच्या अवतीभोवती चिंतन करायचंय, पण तत्पूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं. आता एरवी परिहाराची भूमिका आदरणीय महाराज श्री परिहार का करायचा, किम निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात, कुणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात, या गोष्टी सांगत असताना कीर्तनकाराचं लेणं देणं हे समाजाशी असतं. परिहारापुरती जसं पिक्चर बघत असताना, मालिका बघत असताना ऍडोस टाईप येते, बरोबर का, तशी ईश्वरा करता संता करता कीर्तना देवे, पण ती ऍड म्हटलं तरी हरकत नाही, कारण या परिहाराची गरज देवालाही भासत नाही, संतालाही भासत नाही, बरोबर की नाही. आता युट्यूबचा चॅनल माऊली तुमचा आहे, त्यामध्ये 2-3 सेकंडची ऍड येते, तसंच हा परिहाराची ऍड म्हटलं तरी हरकत नाही, कारण तुम्हाला सांगायचे, देवाला सांगायची गरज आहे का? आदरणीय आमच्या कैलास बाबांनी केलेली परिक्रमा, लोक त्यांना शाबासकीची थाप मारो अथवा ना मारो, ईश्वरी तत्वाने त्यांच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवलाच आहे, भगवान शंकराने ठेवलाच आहे. कारण काय, देवाला न सांगता सगळं कळतं. न सांगता तुम्हा करो हे त्यागला, कीर्तनामध्ये देव असतात, कीर्तनामध्ये तेथे असे देव उभा. आदरणीय सातारकर महाराज, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, जिथं कीर्तन आहे तिथं देवाचं अस्तित्व आहे. काय आज आपण सर्वजण बाबांना शुभेच्छा देण्याकरता इथं उपस्थित आहात, यात विशेष नाही. आज पंढरीचा मालक सुद्धा यांच्या आगमनात आलेला आहे, ऐकताय तुम्ही सर्वजण. काय निव्वळ पांडुरंग आला यात विशेष नाही हो, कैलास बाबांच्या असलेल्या या गोड असलेल्या शुभेच्छा देण्याकरता आता देव आहे म्हणजे यात विशेष नाही. देवाचं गुणगान होतं ना, तिथं संत सुद्धा येऊन बसलेले असतात. काय ज्ञानोबा तुकोबा हनुमंतराय देवाचे भक्त आहे, हनुमंतराय सुद्धा. पण जसे पाहुणे आल्यानंतर आता सगळे काळे परिवारानं आम्हाला त्यांच्या घरात दिलं, या महाराज बसा, चहा पाणी, विचारलं. मग आता देव आले, हनुमंतराय आले, मग त्या हनुमंतरायाचं स्वागत करूया ना आता आपण. श्रीराम हे दुःख भंजन हनुमंत दान, हे दुःख भंजन हनुमंत दान, सुखदेव निगुपाल बाबा
पण सामान्य जीवाला कळावं याकरता आदरणीय आमचे श्री काका श्री कैलास काकांनी केलेली 110 दिवसामध्ये ही नर्मदा मैयाची परिक्रमा आणि त्या परिक्रमेचा संपन्न केल्याबद्दल केलेला हा नामयज्ञ कथा कीर्तन सोहळा या यज्ञामध्ये कीर्तन रूपी आहुती समर्पित करण्याकरता या संपूर्ण काळे परिवाराच्या वतीनं या सर्व परिवाराने आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकरजी महाराज साताळकर आदरणीय महाराष्ट्रींनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरण्याकरता आपल्या समोर येण्याचा असलेला हा योग खरं तर कीर्तन सेवा करत असताना आदरणीय महाराष्ट्रींनी दाखवलेला विश्वास इतका मोठ्याचा की महाराज सगळ्या विषयाचा असलेला तात्पर्य आणि परिहार तुम्ही सर्वांनी करावा येत असताना सगळी गोड पद्धत तुमच्या समोर मांडावी आणि गायक वादकांची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती दाखवली आणि मग जर या परिवाराच्या चरणावर ही शब्द सुमनांजली समर्पित करायची तर महारथी आणण्यासारखी माझ्या हृदयाची भावना का होणार नाही या एकेकाचे मनोव्यापारी हे विश्वची होय सहारे आणि येत कृपाचार्यानं पुरे एकलाची या ठिकाणी ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरीत निर्माण केलेली ओवी ही ज्ञानोबाराय म्हणतात एका एकाकांना ठरवलं तरी या युद्धामध्ये आदरणीय पाकडे सर मला साताळकर महाराजांनी सांगितलं की तुमचा ज्ञानेश्वरीचा चांगला गाडा अभ्यास आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात येत कृपाचार्यानं पुरे एकलाची म्हणजे कृपाचार्य एकटे जरी असले तरी युद्ध करू शकत होते पृथ्वीचा नायनाट करू शकत होते तसे या एकेकाचे मनोव्यापारी हे विश्वचे होय सवारे इथं असलेली ही तरुण मंडळी जरी आज त्यांच्या असलेले पॅन्ट शर्ट मध्ये असले तरी कीर्तन करायला जड येते काय एक जण याच्यात कीर्तन करायला सप्त्यामध्ये माऊलींनी विलास घेतला होता सगळी मंडळी विद्वाने इथं उपस्थित असलेली श्रोतृवर्ग विद्वाने सुंदर अशी मृदंगाची सहसाद करण्याकरता माझ्या सोबत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य मृदंग सम्राट ऋषिकेशजी महाराज शेळके माझे नावकरी आहे माझे गावकरी आहे बरोबर का नाही आदरणीय ऋषी महाराज असतील त्याचप्रमाणे आदरणीय पीटीची सहसाद करण्याकरता आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे प्रतिमेच्या रूपानं अप्रत्यक्षरित्या भगवान शंकर आहे आणि प्रत्यक्ष रूपानं आदरणीय शंकर महाराज आहे त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो त्याचप्रमाणे माझ्या सोबत आलेले स्वर सम्राट गायन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेबजी महाराज बोराडे असतील त्याचप्रमाणे पेटीची सप्तक ज्या ठिकाणी संपतात तिथून ज्यांचे स्वर चालू होतात असे आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्णजी महाराज कमोदकर आदरणीय महाराष्ट्रींच्या चरणावर नतमस्तक होतो विनेची सहसा करण्याकरता आदरणीय कृष्णबाबा काळे आदरणीय बाबांची उपस्थिती या ठिकाणी लाभली संपूर्ण महिला वर्ग माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई या न्यायानं तुमच्याही चरणावरती तुळशी वृंदावन घेऊन कलश घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहात तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो आदरणीय आमचे सुंदर अशी चौबदारीची भूमिका बजावण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय आमचे अशोक काका असतील त्याचप्रमाणे गावातील संपूर्ण भजनी मंडळ तोला मोलाचा एरवी तुम्ही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर सम्राट गायन सम्राट आगवन महाराज आदरणीय महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो एरवी तुम्ही आमच्या वडिलांचा चांगला जवळून परिचय घेतलेला आहे आदरणीय निवृत्ती महाराज चव्हाण आता त्यांची सेवा कोटमगावला आहे देवीच्या कोटमगावला आणि छोटे ऋषी महाराज इकडे आता आम्हा बाप लेकाचा असलेला परमार्थ तुमच्या आशीर्वादाने चांगला चालू आहे तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो सुंदर अशी पीठ साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे गोड नियोजन केलं काही मिनिटांमध्ये तुम्ही सुंदर असलेली साऊंड सिस्टीम सेट केली काय इको काय बास काय ट्रबल तुम्ही कराल ते योग्य असेल सुंदर असलेलं इथे रेकॉर्डिंग युट्यूबला ज्यांच्या मार्फत जाणार आहे आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली चॅनल आदरणीय महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो आता तुमच्याबद्दल काय बोलावं प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी डुबळा अर्चित असे आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज जमधाडे हजारो कीर्तनकाराची कीर्तन तुम्ही ऐकली आहात पाठीमागे आमच्या जमधाडे काका आदरणीय आमचे काळे काका सगळी मंडळी विद्वाने एक एक माणूस मी बोलून गेलो नाही या एकेकाचे मनोव्यापारी आणि विश्वची होय सारे इथला प्रत्येक जण माझ्याकरता तुम्ही सर्व पांडुरंग रूप आहात रामरूप आहात तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो या काळे परिवाराने केलेल्या हा नाम यज्ञामध्ये आपण सर्वांनी यांना या सुखामध्ये उपलब्ध होत असताना या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठाल निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे अभंगाची पार्श्वभूमी मोठी गोड आहे
आज जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक जीवाला त्याच्या आयुष्याची गोळाबेरीज करत असताना एक शिकवण देत आहे की मानवी जीवनामध्ये तुम्हाला जन्म भेटल्यानंतर ईश्वरानं तुम्हाला कोणा बॉन्ड करून पाठवलं नाही की अमुक अमुक तारखेला देवा मला 100 वर्ष आयुष्य भेटलेलं आहे आणि या आयुष्यामध्ये मला या दिवशी तुझ्याकडे बोलव असा बॉन्ड माणसाने करून आलेला नाही. ऐकताय तुम्ही सर्वजण 100 वर्ष माणूस जगला तर 36,500 दिवस ईश्वरानं त्याच्या पदरात टाकले आणि या जीवनामध्ये माणसानं नियोजन करत असताना त्यानं व्यावहारिक जीवनामध्ये नियोजनाच्या बाबतीत तो शहाणा झाला. घर बांधायचं म्हटल्यानंतर त्यानं विटा घेतल्या वाळू. अशोक काका आले होते ना मला दिसे ना मी म्हटलं कुठे बरोबर आदरणीय अशोक काका काळे सप्त्यामध्ये त्यांचा मोठा मोलाचा वाटा असतो. आदरणीय काकाश्री ऐका शब्द प्रयोग बारकाईनं लक्ष द्या. काय आयुष्यामध्ये भूमिका बजावत असताना ईश्वरी तत्वाने तुम्हाला 36,500 दिवस दिले. त्या वेळेचं नियोजन करत असताना मानवी जीवन ही किती कृतार्थतेच आहे. आदरणीय अशोक काका माणसानं घर बांधायचं म्हटल्यानंतर विटा घेतल्या वाळू घेतली सिमेंट घेतलं इंजिनियर कडनं 3D काढून घेतला. काय घर बांधायचं त्यानं 10 वर्ष आधी तयारीला लागला. जर मुलीचं लग्न करायचं तर बापानं 5 वर्ष आधी 1 रुपया जमा केला आणि मग मुलीच्या लग्नाचं नियोजन केलं. ऐकताय तुम्ही सर्वजण. गाडी घ्यायची म्हटल्यानंतर त्यानं 2-4 महिने अगोदर तयारी केली आणि मग त्याची भूमिका बजावली. व्यवहारात माणूस किती तीक्ष्ण आहे पण आयुष्यामध्ये माणसाचा एक मिनिट चाललाय त्या मिनिटाचं त्यानं नियोजन केलं का? नियोजनाच्या बाबतीत तो अंध राहिला. कुणी म्हटलं अरे बाबा तुला तिशी पार झाली. अरे बापरे इतक्यात कशी गेली पण का? म्हणजे इतका अंध आहे का आयुष्याची त्याला गोळाबेरीज करायला तो गाफील राहिला. संत का सांगतात नर्मदा मैयाकडे जाण्याकरता? संत का सांगतात परमार्थ करायला? कारण तुम्हाला या आयुष्यामध्ये मिळालेल्या वेळेमध्ये तोपर्यंत तुम्हाला ईश्वरानं इंद्रिय दिलाय. आज आमच्या सवय सकाळा शिकता है हात चालावया आहे तब तू आपने सही आपा है दिल छाया लगाया चुकना सवय सकाळा शिकता है हात चालावया आहे तब तू आपने सही आपा है दिल छाया लगाया चुकना महाराजांनी गोड प्रमाण दिलं. महाराज माणसाला इंद्रिय जे भेटले ना ते काही वेळे करता भेटलेले. ऐका मानवी जीवनामध्ये जेव्हा एखाद्या वेळेस माणसाला एखाद्या गोष्टीची गरज भासते तो शेजारच्याला फोन करतो बाबा माझ्याकडे आज गाडी उपलब्ध नाही तुझी गाडी मला दे. त्यावेळेस समोरचा त्याला म्हणतो हरकत नाही 2-4 दिवसाकरता तुला गाडी पाहिजे घेऊन जाई 2-4 दिवसाकरता गाडी. आता ती गाडी आल्यानंतर तिची बेरिंग गेली तिचं पडगाडगं खराब आहे आणि तिच्या टाकीच्या खालच्या नळीतून पेट्रोल लीक होतं. बाकीच्या गोष्टी सगळ्या बारीक तपासत बसला तो 2 दिवस तुझे त्याच्यामध्ये जातील. तू गाडी आणली कशा करताय? तसं देवानं हा देह तुला भजना करता दिला तू भजना करताच वापरतोय. अरे येड्या देवे दिला देह भजन गोमाता तोया झाला पाता बांधलेला तोया झाला पाता बांधलेला देवे दिला देह भजन गोमाता तोया झाला पाता बांधलेला तोया झाला पाता देवानं हे इंद्रिय दिले हे सगळं शाश्वत दिलंय तुम्हाला भजना करता दिलंय. काय ईश्वरीय तत्वाचा अंगीकार करण्याकरता आयुष्य. माझे शब्द खूप बारकाईने ऐका.
मानवी जीवनाची कृतार्थता कधी होते आदरणीय साताळकर महाराज, जशी गंगा ही सागराला जाऊन मिळाली का गंगेच्या जीवनातली कृतार्थता सिद्ध होते. गंगा ही गंगा राहत नाही, ती समुद्रवत होते, ती समुद्रासारखी होते. मग तिला लोक अल्प म्हणू शकत नाही, गंगेचं पाणी कमी आहे असं म्हणू शकत नाही, गंगा ही छोटी आहे असं म्हणू शकत नाही. कारण व्यापक असलेल्या समुद्रानं त्या गंगेचा स्वीकार केला. तसं मानवी जीवन हे दुःख रूपे, मानवी जीवन हे कुटुंबाच्या असलेल्या बॅकग्राऊंड मध्ये गुंतलेलं आहे. आणि पांडुरंग म्हणजे समुद्र आहे. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करून आयुष्य रूपी माणसानं गंगेला, समुद्र रूपी पांडुरंगाला भेट द्यावी आणि आपलं जीवन व्यापक करून घ्यावं. विठ्ठला विठ्ठला आईचं जीवन ओढ्या नाल्यांसारखं असतं, ते तिथल्या तिथं निर्माण होतात आणि तिथल्या तिथं जिरून जातात. असं आयुष्य माणसानं जगू नये. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये कृतार्थतेला खूप मोठी किंमत आहे. तुम्ही कोण आहात या तत्वापर्यंत जाण्याकरता वेगवेगळ्या साधना आहे. मुद्दा बारकाईने हाताळा. माझ्याकडे वेळ खूपच कमी आहे. काय माझ्याकडे वेळ खूपच कमी आहे, कारण आता वेळ संपूर्ण मिरवणूक, सगळी मंडळी नाचत बागडत आमच्या कैलास बाबांना सगळ्या गावातून मिरवणूक काढली आणि तो आनंदही महत्वाचा आहे. आणि परमार्थातच आनंद आहे. काय परमार्थातच आनंद आहे. मग तो आनंद व्यतीत करत असताना आता कीर्तन 12ला उभं राहिलं, आता 12:30 झाले. आता 12:30च्या पुढे माझ्याकडे मी तुमच्यात अतिरेक करून पुढचे 45 मिनिट घेणार आहे. मला वेळेचं काही माहित नाही पुढचे 45 मिनिट, कारण 3 चरण माझ्या समोर आहे. काय 15 मिनिटं हे गायक मंडळी घेतील, मी बोलेल फक्त 30च मिनिटं. तुम्हा सर्वांना वेळेचं नियोजन आहे आणि मी तुमच्या वेळेची किंमत करणार आहे. काय माणसानं वेळ खूप सांभाळली पाहिजे. संतांनी फक्त तुम्हालाच सांगितलं का कीर्तन कार्यातून तुम्हाला बघ बोलून जातो, काय असतील नसतील बगलातल्या सगळ्या सोडतो. तुम्हाला सांगतो तुमची कीर्तनकारावर श्रद्धा आहे, तुम्ही ऐकून घेतात काळे काका सगळी गोष्टी ठीक आहे, पण ऐका ना कीर्तनकाराला सुद्धा संतांनी बोट लावलेले. लय बरळत बसायचं नाही, नाहीतर देव भेटत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ दुरावल्या जातो. शब्दांना आजच्या अभंगात ती भूमिका मांडली. आणि आता 2 मंडळी आदरणीय भाऊसाहेब महाराज आणि आदरणीय रामकृष्णजी महाराज, जेव्हा जेव्हा मी तुमच्याकडे बघेल आणि मला अभंगाची अपेक्षा असेल, प्रमाणाची अपेक्षा असेल, तेव्हा मी टोक तुमच्याकडे देईल. पुढचं प्रमाण तुम्हाला म्हणायचंय आणि बाकीची सरळ प्रमाण येत जातील. टोक मी दिलं का प्रमाण तुम्हाला म्हणणं आहे. मग तुम्हाला ते पाठांतरित आज करायचं का आधी करून ठेवलं हे तुमचा प्रश्न. ऐका, निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या 2 मिनिटांपूर्वी मी बोललो, गंगा समुद्राला जाऊन मिळणं गंगेचं कृतार्थता आहे. आदरणीय माऊली, मानवी जीवन मिळाल्यानंतर एका कन्येनं भेटो, कन्याचा जन्म स्त्रीचा जन्म भेटो, अथवा एका पुरुषाचा जन्म भेटो, त्यानं पांडुरंग रूपी असलेल्या समुद्रापर्यंत जाणं ही त्याची इति कर्तव्यता आहे. आता पुढचा मुद्दा, निसर्ग ज्याच्या तिच्या ठिकाणी योग्य माणूस हलकट झाला. काय निसर्गानं ज्याच्या त्याच्या भूमिका योग्य पद्धतीनं बजावल्या. गायीनं कधी मांस भक्षण केलं नाही, गायीला तिची जिभेची असलेली पावर माहितीये. मी जर जिभेनं पाणी पित नाही, होटानं पाणी पिते, तर मी माझ्या जीवनामध्ये मांसाहार करू नये. गाय तिच्या असलेल्या जीवनाशी प्रामाणिक आहे. अजून होटाने कोण कोण पाणी पितं? माणूस होटाने पाणी पितो. अजून कोण गाय काय काय कोण कोण पितं? वेगवेगळ्या जिभेनं कोण पितं? कुत्रा मांजर ही जिभेनं पाणी पितात. मग त्यांनी मांसाहार केला. निसर्ग ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहे. चुकला तो फक्त माणूसच. ऐका, त्याचे
परिणामही तो भोगतोय हे सांगण्याची गरज नाही, देव काठीनं मारत नाही, हा उत्तर तुमच्या समोर ठेवतो. ऐकताय तुम्ही सर्वजण, ऐका. मानवी जीवनामध्ये माणूस स्वतःच्या कर्तव्याला विसरला. आता पुढचा मुद्दा, निसर्ग त्याच्या ठिकाणी योग्य म्हणजे काय? समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन झालं, पाणी अवकाशामध्ये गेलं, अवकाशाच्या पाण्याचा धोधो पावसाळ्यात पाऊस पडला, पडलेल्या पावसाचे ओढे नाले वाहू लागले, ओढे नाले जाऊन पुन्हा कुणाला जाऊन मिळाले? समुद्राला. समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन झालं होतं ना. काय आदरणीय काळे काका, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन झालं का ते परत फिरून समुद्रात येतं. आता ऐका, सफरचंदाच्या झाडाला सफरचंद लागलं, पण सफरचंदाला एक गोष्ट माहिती आहे की मला जे काही घटक पदार्थ मिळाले ते जमिनीतून मिळाले, पाणी मला जमिनीतून आलं, माझ्या जीवनामध्ये मला जे घटक आहे ते सुद्धा जमिनीतून आले. म्हणून जेव्हा ते सफरचंद देठाला सोडतं तेव्हा ते अवकाशात जात नाही, ते जमिनीवर येतं. कारण ते जमिनीचा अंश आहे, गुरुत्वाकर्षण नाही. अंश अंशीकडे जातो, गुरुत्वाकर्षण शोध नाही, अंश अंशीकडे जातो. सफरचंद हा असलेला कशापासून तयार झालं? जमिनीपासून. जमिनीकडे त्याचं येणं आहे, समुद्राच्या पाण्याचं येणं फिरून परत समुद्राकडे. हे जीवन ममय वंश जीव लोके जीवभूत सनातन मी वासुदेव तत्वता. हे देह इंद्रियाचा आहे, माणूस नर नाही नारायणे, जीव नाही शिव आहे, जीवात्मा नाही तो परमात्मा आहे. आणि त्याच्या अंतःकरणातल्या असलेल्या रामाचा शिवाचा शोध घेणं म्हणजे नर्मदा परिक्रमा करणं. सर्वजण मग जीवनातली जी काही साधना असेल, कीर्तन, नर्मदा मैया परिक्रमा, भजन, पूजन, सत्संग, या साधना तुम्हाला ईश्वरी तत्वापर्यंत नेणार आहे. कैलास बाबांनी नर्मदा परिक्रमा केली, आपण कीर्तन भजन करतोय, याचं प्रमुख साध्य म्हणजे ईश्वरी तत्वाशी मिलन करणे. माझे शब्द बारकाईने ऐका. आणि ती साधना करत असताना, नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना याच्यामध्ये 3 तप पूर्ण होतात. कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. कायिक तप म्हणजे शरीरानं जे काही चालणं वगैरे होतं, दिवस रात्र सकाळी उठायचं, नर्मदा मैयाची परिक्रमा एकूण 3,500 किलोमीटर चालायचे. किती? एकूण 3,500 किलोमीटर चालायचे. आणि मग ते चालत असताना इंद्रियाची जी हालचाल होते त्याला कायिक तप म्हटलं जातं. जाता जाता मग तिथं कसंही चालत नाही जाऊन, तिथं चालत असताना बोलत देवाचं नाव घेत जावं लागतं. म्हणून वाचिक तप होतं, कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. घराचा प्रपंच मुलाबाळांनी सांभाळलेला असतो, याच्याकरता आधारही तितका मोठा लागतो. कायिक तप झालं, वाचिक तप झालं आणि मानसिक तप होण्याकरता मनामध्ये देवाचा आश्रय लागावा लागतो. आज असलेल्या कैलास बाबांनी जो मानसिकही तप केलं, कारण घरच्या असलेल्या 2ही लेकरांना, आदरणीय आमचे श्री सचिन भाऊ असेल, आदरणीय आमचे श्री नितीन भाऊ असेल, 2 मुलांनी आपल्या बापाला परवानगी दिली, तुम्ही सुखाने जा, काळजी करू नका. 2 मुलांचा आधार आहे. म्हणून मनामध्ये पांडुरंगाचं ध्येय आणि मनामध्ये असलेली साधन आहे. आणि परत एक श्रेय अजून देण्यात येऊ शकतं, ते म्हणजे सौभाग्यवती अलका अक्काला. काय कारण त्याच्या पाठीमागचं असं आहे, डोक्यावरती आपण त्यांना घेऊ हरकत नाही, पण सौभाग्यवती अलका अक्काचं सुद्धा तेवढं श्रेय मानावंच लागेल. जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्ही डोक्यावर घेतले. आदरणीय अशोक काका, आज पारायण तुकोबारायच्या गात्याचं होतं, प्रत्येक जण तुकोबारायला डोक्यावर घेतो, मान्य मान्य मान्य. पण ज्या माता माऊलीनं जगद्गुरु तुकोबाराय कोण्या दिशेने गेले माहित नाही. भंडारा का भामचंद्र सांगून जात नव्हते, तुकोबाराय का फोन नव्हता रिंग दिल्यावर. अगं ऐक ना, मी इथं आलोय तिथं आलोय, तुकोबाराय का फोनही नव्हता, फक्त माती कानाला लावायची, विठ्ठल विठ्ठल नाव आलं का त्या जिजामाऊलीनं आपल्या तुकोबारायला अन्नदान करण्याकरता, आपल्या तुकोबारायला 2 घास खाऊ घालण्याकरता तिथपर्यंत जावं. माझे शब्द बारकाईने हाताळा. जगद्गुरु तुकोबारायाचा देव ज्या दिवशी स्वप्नात नव्हता, त्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायाच्या पहिले माता जिजामातेच्या पायातल्या काटा काढण्याकरता देवाला. काय कारण? काय त्या पत्नीनं आपल्या पतीला आधार दिला. आज तुकोबाराय आपल्याला भेटले, मान्य. पण त्या जिजामाऊलीचा हात असलेल्या जगद्गुरु तुकोबारायच्या पाठीशी होता. अगदी त्याचप्रमाणे आज कैलास बाबांनी ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, पण सौभाग्यवती अलका अक्काने तो आधार दिला. एकदा त्या मातेकरता जोरदार टाळी वाजवा. ऐकताय तुम्ही?
शास्त्रामध्ये माझ्याकडे वेळ खूप कमी आहे सांगण्याकरता आदरणीय जमदाडे काका खूप आहे काय सांगण्याकरता खूप आहे पण बोलण्याकरता पत्नी मिळण्याकरता 4-5 प्रकारचे दुर्लभत्व सांगितले ऋषी महाराज मी सगळा विस्तार करणार नाही एकच पॉइंटचा विस्तार करतो नंतर कधीतरी तुम्ही असे परत बोलवणार आहे तुमचं प्रेम माझ्यावरती आतोनात आहे बाप लेकाच्या 2 पिढीला तुम्ही सगळे पुरलेले एक दिवस बाप एक दिवस मुलगा सगळं तुम्ही प्रेम देणारे पुढचे पॉइंट नंतर सांगेल आज माणसाला आताच्या काळात बायकोच भेटत नाही पहिला मुद्दा काय बायकोच भेटत नाही आता बायको भेटत नाही तो भाग थोडा बाजूला राहू द्या पण शास्त्र म्हणतं पत्नी भेटण्याकरता भाग्य लागतं कशी पत्नी शास्त्र म्हणतं आदरणीय शंकर महाराज अनुकूलाम विमलांगीम कुशलाम कुलजाम सुशील संपन्नाम पंच लकारात भार्या पुरुषः पुण्योदयात लभते म्हणजे काय अनुकूलाम म्हणजे काय अनुकूलाम विमलांगीम कुशलाम कुलजाम आणि सुशील संपन्नाम हे 4 मुद्दे राहून देऊन पहिला मुद्दा अनुकूलाम कीर्तनकार घरी जेवायला चहा प्यायला आणायचा म्हटला तर ज्या घरात भांडे कुंडे आढळल्या जात नाही ती म्हणजे अनुकूलाम आणि जी गेल्या गेल्या लगेच भांडे कुंडे आढळते ती अनुकूलाम नाही काय ती अनुकूलाम नाही मग शास्त्र सांगतं अनुकूल पत्नी भेटायला भाग्य लागतं बाबांच्या जीवनातलं भाग्य अनुकूल पत्नी मिळाली परिणामी परमार्थ चांगल्या दिशेने ऐका बर नर्मदा मैयाच्या 3500 किलोमीटरची केलेली तपश्चर्या पूर्ण आहे बर मग ही करत असताना तपश्चर्या कुणी केली आणि ही तपश्चर्या करत असताना पहिली नर्मदा मैयाची परिक्रमा कुणी केली नर्मदा मैयाची परिक्रमा या बाबा विठ्ठल विठ्ठल भास्करगिरी बाबाजींचे या ठिकाणी आगमन झाले एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा साधू संतांचं येणे आपण सुरुवातीलाच प्रास्ताविकेत बोललो जिथं कीर्तन जिथं शिवाचं नाव आहे तिथं साधूला बोलवण्याकरता वेगळा तास करावा लागत नाही साधू येतो कारण जेथे असे देव उभा जिथं देव तिथं साधूंचं येणं आहेच ऐका बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो मी बोलत होतो मैया नर्मदा मैयाची परिक्रमा ऐका ओंकारेश्वर अमरकंठापासून सुरुवात आणि असलेली नर्मदा मैयाची असलेली पूर्ण असलेला 3500 किलोमीटरचा पायी प्रवास मग यो प्रवास करत असताना त्या ठिकाणी येणारे वेगवेगळे अनुभव म्हटलं जातं असलेल्या सप्त चिरंजीवापैकी जो अश्वत्थामा आहे त्या अश्वत्थामाचं दर्शन कोण्यातरी एका रूपामध्ये वेगवेगळ्या कोण्यातरी एक तर कुत्र्याच्या रूपात येईल एक तर सिंहाच्या रूपात कोण्यातरी एका रूपामध्ये अश्वत्थामा प्रवाशाला जो मनापासून इच्छा प्रगट करतो नर्मदा मैयाची सेवा करतो अमुक तो त्याला प्रत्येकाला दर्शन देतो अशी ख्याती ऋषी महाराज आहे तर या असलेल्या पहिली नर्मदा मैया परिक्रमा कोणी केली हा प्रश्न आपण पहिल्या समोर मांडू शकतो मी बोलून गेलो ही परिक्रमा कशा करता आपल्या जीवनात आपल्याला ईश्वरी तत्वाशी एकरूप व्हायचंय याच्या करता 3 प्रकारचे तप आहे काही तप वाचिक तप आणि मानसिक तप या 3 तपापैकी 3ही तपाचा संगम ज्या ठिकाणी होतो त्याला नर्मदा मैयाची परिक्रमा म्हणतात मार्कंडेय ऋषींनी या नर्मदा मैयाची पहिली परिक्रमा वक्तानं ज्या अनुषंगाने कीर्तन दिले त्या अनुषंगाने बोलणं गरजेचं जे आदरणीय सुधाकर महाराजांनी दाखवलेलं विश्वास ऐका मानवी जीवनाची कृतार्थता करत असताना जीवनामध्ये ही नर्मदा मैयाचे पहिले अनुयायी म्हणजे मार्कंडेय ऋषींनी ही नर्मदा परिक्रमा पहिल्यांदा केली आणि ही करत असताना त्यांनी विशेष स्वरूपाची केली म्हणजे काय नर्मदा मैयाच्या अमरकंठावरनं जशी सुरुवात केली तर त्या नर्मदा मैयाला उपनद्या लागत असतात काय पाऊस पडल्यानंतर ओढे नाले जाऊन नदीला मिळतात त्या पद्धतीने गावात छोटे मोठे नदी नाले असतात ते नदीला जाऊन मिळतात नर्मदा मैयाला ज्या ज्या उपनद्या येऊन मिळाल्या काय ज्या ज्या उपनद्या येऊन मिळाल्या त्या उपनदी लागली तर तिला पार नाही करायचं तिच्या टोकापासून परत तिचा उगम कुठं झाला हे बघायचं तिथून जेवढे ओढे नाले असतील सगळ्यांचे तप बघायचे ओलांडायची एकही नदी नाही आणि असं करत 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 समुद्रापर्यंत पोहोचले आता विशेष आहे काय आता तिथं गेल्यानंतर प्रवास ओढीने करून घेता येतो मार्कंडेय ऋषींनी ते सुद्धा नाही केलं सप्त समुद्राची प्रदक्षिणा केली आणि मग परत
परत अमरकंटकाकडे आले. पहिली ज्यांनी केली ते मार्कंडेय ऋषी. ऐका, आणि ही तपश्चर्या पूर्ण करत असताना हे वाचिक, मानसिक आणि कायिक या तीन तपांचं समीकरण साधत असताना आज कैलास बाबांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून हा संपूर्ण आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. नर्मदा ठावी नर्मदा ठावी नाही भयाची प्राणेश्वरी, नाही भयाची प्राणेश्वरी नर्मदा ठावी नर्मदा ठावी वेळा साच नाही भयाची प्राणेश्वरी, नाही भयाची प्राणेश्वरी नर्मदा ठावी नर्मदा प्रमाण भाऊसाहेब महाराजांनी दिलं. गोड असं टाळी वाजवा, प्रमाणाला अनुसरून विषयाला अनुसरून नर्मदा मैया भय उरत नाही. कारण नर्मदा मैयाची परिक्रमा करणाऱ्यावरती जी कृपा होते ती भगवान शंकराची, भगवान शिवाची होती. ऐका, भगवान शिवाचं व्यापकत्व काय, ओंकारेश्वराचा असलेलं आराध्य भगवान शिव यो असलेल्या आपल्या नर्मदा मैयाच्या परिक्रमे करणाऱ्या माणसाच्या डोक्यावरती कृपाक्षेत्र ठेवतो. एरवी त्या देवाचं व्यापकत्व काय, अहो तो देव ईश्वरी तत्व शिव याचं व्यापकत्व पहिलं काहीच पहिलं कोठेच नव्हते काही, पहिलं कोठेच नव्हते काही, पहिलं कोठेच नव्हते काही, पहिलं कोठेच नव्हते काही. सूर्य तारा नाही व चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही व चंद्र सूर्य तारा नाही. अवघे सूर्याचे होते पायी, अवघे सूर्याचे होते पायी, अवघे सूर्याचे होते पायी, अवघे सूर्याचे होते पायी. पहिलं काहीच नव्हतं, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. कानोबा तेरे तेरे ते ही ईश्वरी सृष्टी नव्हती, पण तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज यानं पार्वती, ढालगज यानं माया. मायेच्या आश्रयाने ईश्वरी तत्वानं जगताची निर्मिती केली. आणि ती जगताची निर्मिती केल्यानंतर त्या ईश्वरी तत्वाचं व्यापकत्व किती आहे हे जगत आपल्याला डोळ्यानं दिसतंय. पण हे ईश्वरी तत्वाचा समुद्र म्हणजे केवळ आणि केवळ त्यांनी आपला पाय पसरवलेला आहे. आणि जिथं स्वर्ग आहे त्या स्वर्गाच्या ठिकाणी त्याची फक्त आणि फक्त साळुंका आहे. स्वर्ग दयाची साळुंका, स्वर्ग दयाची साळुंका, समुद्र परितीला देखा, शेषाताई की मैसरा, शेषाताई की मैसरा, लिंग देखा
व्यापकत्व काय पुढचे फक्त 30 मिनिटं माझ्याकडे ऐका बारकाईनं, लक्ष बारकाईनं द्या. ऐका, असलेल्या भगवान शिवाचं व्यापकत्व इतकं मोठं आहे, इतकं मोठं की त्या ईश्वरी तत्वानं सगळ्या जगताची निर्मिती केली. मला अभंगाचा प्रवेश त्याच जोतोला मोलात करायचा आहे, पण अभंगाच्या प्रवेशापूर्वी ज्या ईश्वरी तत्वा करता नर्मदा मैया परिक्रमा करायची, जे ईश्वरी तत्व मिळवण्याकरता ते तत्व म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला मांडायचंय. हे अचित्र विचित्र जगत डोळ्यांना दिसतंय. माणूस त्याच्या ठिकाणी किती अधीन झाला, त्याला या प्रपंचाच्या बाहेर काही दिसतच नाही. त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी शिव आहे आणि आध्यस्थ असलेलं जगत आहे. अधिष्ठानाच्या ज्ञानानं आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते. पडलेल्या असलेल्या दोरीला सर्पाचा भास झाला. जेव्हा कळतं ती दोरी आहे तेव्हा सर्पाचा नायनाट होतो आणि असलेल्या दोरीचा अनुभव जीवाला होतो. तसं जीव रूपानं असलेली हे जगत म्हणजे दोरी आहे आणि त्या ईश्वरी तत्वावरती भासलेलं म्हणजे जगत आहे. माझे शब्द बारकाईने हाताळा. निर्माण करणारी शक्ती म्हणजे शिवाची आहे. आता ऐका, ईश केन कट प्रश्न मंड मांडुक्य ऐतर्य तैतर्य छांदोग्य आणि बृहदारण्य हे दशोपनिषद याच्यापैकी ऐतर्य उपनिषदामध्ये म्हणतात येतो वा इमानी भूतानी जायन्ते. हे जगत ज्याच्यापासून निर्माण झालं येन जातानी जिवंती, जो प्रत्येकाला जिवंत ठेवण्याचं काम करतो. आणि यत प्रयंत विसंविशंती, जेव्हा प्रलयकार होतो तेव्हा सगळे जीव ज्याच्या ठिकाणी विलीन होतात. येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जिवंती यत प्रयंत संविशंती तत् जिज्ञासस्व तत् शिव इति. त्याला शिव म्हटलं जातं. म्हणजे त्याला अजून तुमच्या भाषेत सांगू का, जन्माला जो घालतो, पालन पोषण जो करतो, झोपायच्या वेळेत डोळे लावायचं आपल्या हातात आहे, डोळे उघडवायचे की नाही याचे या हातात त्याचं नाव शिव आहे. आता सोप्या भाषेत सांगतो, जन्माला घालतो, भरण पोषण करतो आणि तदनंतर त्याच्यामध्ये आपल्याला विलीन करून देतो. म्हणून स्मशानभूमीची आराध्य देवता म्हणजेच भगवान शिव आहे. सोप्या भाषेत बोलायचं ठरलं तर इंग्लिश मध्ये देवाला काय म्हणतात आदरणीय काकाश्री? God. G-O-D. G for generating, O for operating and D for destroying. Generating जन्माला घालतो, O operating सगळं भरण पोषण करतो आणि D for destroying स्वतःमध्ये विलीन घेतो. G-O-D God भगवान शिव विठाल. ईश्वरी तत्व त्यापर्यंत जाण्याकरता आयुष्याची साधना आहे. कैलास काकांनी केलेला हा प्रयत्न, ही असलेली साधना ही ईश्वरी तत्वापर्यंत घेऊन जाणारी आहे. मग मानवी जीवनाची कृतार्थता त्या दिवशी होते. एरवी जन्माला आल्यानंतर वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, माझ्या पोटाला खायला भेटावं, धनधान्य घरात बखाळ असावं, ही प्रांजळ अपेक्षा प्रत्येक जीवाला आहे. पण माझ्या जीवनात मी नर्मदा मैयाची परिक्रमा करावी, माझ्या जीवनामध्ये ते ईश्वरी चमत्कार घडावा, ही मनात भावना खूप कमी लोकांना येते. ज्या लोकांना येते त्यांना परमार्थिक लोक म्हटलं जातात आणि संसारिक लोक कोणत्या ठिकाणी बेईमान झाले. माझ्या संतांनी त्यांच्याकडे बघितले. परमार्थ करणाऱ्याचा आनंद देवाला झाला, पण जो वर्ग परमार्थ करत नाही त्यांची गत कशी झाली. तुकोबाराय आणि ज्ञानोबारायचं सांगणं असं, ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात, माणसाच्या अपेक्षा संपत नाही. तो विसरून गेला एक दिवस मला हे सगळं सोडायचंय. किती गुरफाटला गेला, किती गुरफाटला गेला, बेडकासारखा गुरफाटला गेला. काय आदरणीय सातारकर महाराज, एका बेडकाला बघितलं, तो बेडूक त्याच्या समोर असं एक किडक उडताना त्याला दिसलं. ते उडताना दिसलं, आता त्याला वाटलं याला खावा, पण अचानक 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 पाठीमागनं एक हा मोठा साप आला रामकृष्ण महाराज आणि त्यानं त्या बेडकाला घट्ट दिशी पकडलं. आता निम्म बेडूक सापाच्या तोंडात आहे, निम्मच बेडूक बाहेर आहे. पण आता याला याची भीती नाही की मला सापानं निम्म गिळालाय. मग तो तरी त्या त्या किडकाकडे बघतो, हा याला मला खायचंय, आणि मग जी बाहेर काढतो त्या असलेल्या किडकाला धरतो. ते चित्र माझ्या तुको ज्ञानोबारायनं बघितलं. ज्ञानोबाराय म्हणतात, निम्म त्या सापानं गिळलं तरी सुद्धा माणसाचं जीवन सुद्धा 50 पर्यंत गेला. म्हणजे काळरूपी सर्पाने माणसाला निम्म गिळालंच आहे, तरी पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करतो. आता सगळं झालं, आता फारच्या बाकी आहे, हे बाकी आहे, ते अरे निम्म तुला गिळलं ना. तुकोबारायनं सांगितलं, अरे वेड्या, आयुष्यामध्ये नर्मदा परिक्रमा कर, कीर्तन भजन आहे, निम्म तुला काळानं गिळलंय. आता त्या काळाचं नियोजन कर आणि काळ चिंतनामध्ये घाल. काळ सारा काळ सारा
वासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या एकांतवासी गंगा स्नाने एकांतामध्ये परमार्थाची उंची गाठा लोकांतामध्ये काय या प्रकृतीवरती तुमचा काही परिणाम होणार नाही ही प्रकृती अनेक आले अनेक जाणार यात काही तुमच्या असण्या नसण्याचा म्हणून हे ओळखा आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ कमवा परमार्थ धन कमवा हे सांगणं संतांचं आहे तुमच्या आत्मिक ज्ञानापर्यंत तुम्हाला या मार्गाने जाता येतं मी माझे मुद्दे खूप स्पष्ट मांडतोय मी सुरुवातीला प्रवेश करण्यापूर्वी एक वाक्य बोललो दृष्टांत दिलता नदीचा नदी समुद्राला जाऊन मिळते मला इथंच परत यायचंय हा मधला सगळा भांबड कशा करता ते सिद्ध करण्याकरता काय ऐकताय तुम्ही सर्वजण नर्मदा मैयाची परिक्रमा करायची त्याच्या योग्य मानवी जीवनामध्ये काही क्वचित मानसिक तप होतं तप झालं जसं आरशात असेल तर गृहिणीनं आरशात बघितलं का तिला तिचा चेहरा चांगला दिसतो कारण आरशावर धूळ नाही जमीन पेरण्या योग्य झाली का जमिनीमध्ये शेतकरी बियाणं टाकतो कारण आता ती जमीन पीक देण्या योग्य आहे तसं मन स्वच्छ असलं का देव त्याच्यामध्ये येऊन राहतो तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहिले आता माझा मुद्दा ऐका मन स्वच्छ असलं तर देव येऊन राहतो मन हलकट असलं का देव येत नाही माणसाचं मन हलकं असावं हलकट नसावं विठ्ठल हलकं करण्याकरता मनाची शुद्धता करण्याकरता काही वाचिक मानसिक तप आहे ते तप म्हणजे नर्मदा मैयाची परिक्रमा मग मन स्वच्छ करण्याकरता ती केलेली अट्टहासन ईश्वरी तत्वाचा साक्षात्कार व्हावा याकरता केलेला हा परमार्थ असतो ऐका आता बोलण्याकरता खूप काही आहे पुढचे 20-25 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे दृष्टांतात प्रवेश केला तर 20 मिनिटं त्यात निघून जातील माझं सगळं अभंगाचं चिंतन मी तुमच्या डोळ्याकडे पाहून करणारे कीर्तनकार आहे ज्ञानोबारायनं सुद्धा की नामदेवरायांसोबत असलेली यात्रा पूर्ण केली होती दृष्टांतात प्रवेश केला तर पुढचे तुमचे 20 मिनिटं त्यात जातील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा संतांनी अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी संतांनी सुद्धा परिक्रमा करून दाखवली कारण काय लोकांना कळावं म्हणून तसं ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी समकालीन संतांनी ती यात्रा पूर्ण केली होती आता अजून पुढे जाऊन सांगतो जेव्हा 5 पांडवांची अपेक्षा झाली की साधू लोकांनी आमच्या घरी यावं पण जेवणाकरता सगळ्यांनी नकार दिला कारण काय आमच्याकडे आम्ही येऊ पण तुमच्याकडे 100 यज्ञाचं पुण्य लागेल असा शब्द प्रयोग पांडवांच्या समोर ठेवला आणि द्रौपदीनं नवऱ्यांचा चेहरा बघितला का हो तुमचे चेहरे एवढे पडलेले का काही नाही साधू यायला नकार देताय राजसू यज्ञ 100 करा किती 100 राजसू यज्ञ पूर्ण झाले का मग तुमच्याकडे जेवायला येऊ आदरणीय महाराज श्री 5ही असलेल्या पांडवांचे चेहरे पडलेले द्रौपदीनं बघितले काय 100 राजसू यज्ञाचं पुण्य लागतं तिनं आपल्या त्या साधू ऋषींचा आश्रम बघितला हातामध्ये असलेलं गंगाजल घेतलं आणि त्याच असलेल्या ऋषींच्या आश्रमाकडे चालत चालत गेली देवाचं नाव घेत घेत द्रौपदी गेली आणि मग त्या ऋषींना सांगितलं तुम्हाला आमंत्रण द्यायला आले 100 राजसू यज्ञाचं पुण्य लागतं तेव्हा येऊ मग द्रौपदीनं सांगितलं घरापासून तुमच्यापर्यंत कुटियापर्यंत आले तेवढे पावलं मोजा त्या पावलाला एक पावलाचं असलेले 100 पावलाचं पुण्य तुमच्याकडे घ्या बाकीचं पुण्य मला परत देऊन टाका हे कशावर ना बोलते तेव्हा सांगितलं एकदा नाव घेता घेता एक पाऊल चाललं नाम घेता
यज्ञाचं पुण्य आदरणीय कैलास काकांनी आपल्या जीवनामध्ये हा 3,500 किलोमीटर जो प्रवास केला एका एका पावलाला एका एका यज्ञाचं पुण्य ऐका बरं ईश्वरी तत्वानं तुम्हाला जे दिलंय ना ते खूप मोठं काहीतरी देऊन ठेवलंय काय माणसाला व्यवहारात सगळ्या गोष्टीची किंमत आहे माणसाला व्यवहारात बाबा सगळ्या गोष्टीची किंमत आहे रोड फ्रंट जागा विकायला निघाली तो 25 लाखाच्या तो 30 लाख करतो त्याला जरा जागेची किंमत आहे चांगली गाडी घ्यायची म्हटल्यानंतर एअरबॅगची सुविधा बघतो 25 ऐवजी 30 लाख मोजतो कारण गाडीची किंमत आहे गाडीला स्क्रॅच केला का बाबो डोळ्याला त्याच्या पाणी खळकन येतं गाडीची त्याला किंमत आहे चांगला हँडसेट फोन घ्यायचा ठरला तर तो त्याची किंमत कशावरून त्याच्या कॅमेरा क्वालिटीवरून ठरवली जाते काय फोनची क्वालिटी काय फोटो कसा घेतो ते आयफोन म्हणतात ना लाखाच्या पुढे पैसे मोजावे लागतात त्याला काय 1 लाखाच्या पुढे आदरणीय पाकडे महाराज काय 1 लाखाच्या पुढे पैसे आयफोनला मग त्याची क्वालिटी काय फोटो चांगला घेतो फोटो झूम केला तरी फाटत नाही आदरणीय बाबाश्री 1 लाखाच्या पुढे पैसे लोक मोजतात कशा करता जो एक 100 मेगापिक्सल 50 मेगापिक्सल पर्यंत फोटो घेतो काय त्याची क्लॅरिटी राहते 50 मेगापिक्सल पर्यंत फोटो घेणाऱ्याची किंमत दादा माणसांनी लाखाच्या पुढे ठेवली 50 मेगापिक्सलचा जो फोटो घेतो त्याची किंमत लाखाच्या पुढे देवानं तुम्हा आम्हाला 576 मेगापिक्सलचा एकच डोळा दिला फुकट मोफत आदरणीय सातारकर महाराज मोफत फुकट चौकट आणि एक नाही 2 डोळे दिले आणि निवड डोळे नाही माणूस देवाला तर देवानं त्याला काय काय दिलं डोळे दिले कान दिले नाक दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन हे गुरु श्री नारायण दासे पाना जीवा भवनाला दिले इंद्रिय हात पाय माझ्यापेक्षा व्यवहारात जास्त वागणारी मंडळी हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर एखाद्या पार्टला जर जखम झाली किंमत काय सांगितली जाते डॉट डॉट किडनी काय लाखाच्या पुढे पैसे मोजावे लागतात का नाही दवाखान्यात कधी 50 नंतर 60 नंतर मग ईश्वरानं तुम्हाला इंद्रिय दिले देवानं डोळे दिले कान दिले नाक दिलं हात दिले पाय दिले तरी म्हणतो देवानं मला अरे काय नाही दिला देवानं तुला आणि हे दिलं कशा करताय जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया तू आपले सोयीत पाये आणि तीर्थयात्रे जाय चुकू नको या शरीराची सार्थकता कधी आहे जेव्हा मानवी जीवनात तीर्थयात्रा केली जाते संत म्हणतात देव कळणं एवढं सोपं नाही ही इंद्रिय त्याच्या चरणावरती विलीन करा या इंद्रियाला योग्य तेच खायला द्या योग्य तेच प्यायला द्या योग्य तेच बोला युक्त वापर करा युक्त युक्त हर विहार युक्त हर विहार युक्त हर विहार युक्त हर विहार मैया जैसा नसावे बासर निद्रा बहुभाषण ऐका आयुष्यामध्ये सार्थकता करून ईश्वरी तत्वापर्यंत जाता यावं परत आता 2 मुद्दे लक्षात ठेवा काही लोक असे ज्यांना खरं काय खोटं काय चूक काय बरोबर काय सत्य काय असत्य काय याची पारख होते डॉक्टर वकील
डॉक्टर इंजिनियर सारखी लोक आज अध्यात्माकडे वळाली, कारण त्यांना मानवी तर्क कळतात. कीर्तनकार काय बोलतोय, साधू काय बोलतोय, यांचे तर्क त्याच्या लक्षात येतात, बुद्धीला ते पसतात. पण काहींनी आपला माइंडसेट, काही शब्द याला इंग्लिश मध्ये शब्द आहे त्याला माइंडसेट म्हटलं जातं, नाही ऐकायचं, त्याला सांगता येऊ शकत नाही. काय परमार्थिक धनाचं महात्म्य त्याला सांगू शकत नाही, कारण त्याचा माइंडसेट असा राहतो, मला याचं ऐकायचंच नाही. काय ऐकायचंच नाही, तू बरं आहे, तुला ऐकायचं नाही, मग तू तिकडेच जाय, त्याला सांगू नका. क्रोधी आणि अविश्वासी त्याला काय सांगितलं, व्यर्थ फुली वाचा शिनमुन शिनमुन, व्यर्थ फुली वाचा शिनमुन शिनमुन, व्यर्थ फुली वाचा शिनमुन शिनमुन, व्यर्थ फुली वाचा शिनमुन. रेभिया विश्वासी अशी शपथ घेतली, त्याला कीर्तनकारांना सांगू नये. माझ्या आजच्या या वरच्या प्रमाणामध्ये काय युक्त आरविहार नेमिंद्राची नसावे बासर निद्रा भाऊ भाषण जास्त बडबड करू नका. ज्याला आपलं हित करायचं नाहीये त्याला तिकडे काय दिवे लावायचे ते लावू द्या. जन्माला येईल जाईल, परत येईल जाईल, पुनरपी गुतल, त्याच्यात हरकत नाही. मुद्दा पुढचा, आता जो न ऐकणार आहे त्याला बाजूला ठेवा. एक वर्ग आदरणीय कैलास काकांनी केलेली ही साधना, असा एक वर्ग आहे ज्याला वाटत काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, आणि करा समाधान चित्त माझे. त्यांच्या मनात सद विचारे, परमार्थाची आवडे, आणि भगवंत म्हणतात. हे काय एका जन्माचं लागतं का कमोदकर महाराज? माणूस बोलण्याच्या बाबतीत श्रीमंत असावा. काय वचनम किम दरिद्रता, वचनम किम दरिद्रता. माणसानं पैशात तरी भासतात हलकट नाही, बोलून माणूस कशाला हलकट असावं? बरं ते फुकट बोलायचं, माणसानं मस्त मन मोकळं लोकांची स्तुती करावी, बोलावं माणसाने, हरकत नाही. ऐका, मानवी जीवनातली कृतार्थता मोजत असताना आज कैलास बाबांनी परमार्थिक वृद्धी केली. मुलांच्या नावे, ऐका, मुलांच्या नावे धनसंपदा प्रत्येक बाप देतो यात शंका नाही, परंतु परमार्थिक वारसा आदरणीय आमच्या सचिन भाऊला, नितीन भाऊला ज्यांनी दिला ते असलेलं धन सगळ्यात महत्वाचं आहे. परमार्थ धनाची त्यांना वृद्धी दिली. असलेला भावंडाचा परमार्थ, आज ज्यांच्या घरी 2 मिनिटं मला बसण्यात योग आला, आदरणीय कैलासवासी गोरख बाबा, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आदरणीय पोपट भाऊ, असलेल्या भावांचा आधार, आणि या भावांच्या आधाराने चालू असलेली ही परमार्थिकही आणि आध्यात्मिकही वृद्धी ही किती मोठ्या स्वरूपाची आहे. कारण भावाचा भावाला असलेला आधार हा जगामध्ये असलेली भूमिका बजावणार आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या 4 भावंडांनी केलेलं एकमेकावरचं प्रेम ऐकताय तुम्ही सर्वजण. त्या प्रेमाची भूमिका, रामाचं आणि लक्ष्मणाचं प्रेम हे मी न कळत मांडण्याकरता माझ्याकडे वेळ नाही, पण मला सांगावंसं वाटतं. राम लक्ष्मण एकमेकाशिवाय राहत नाही, त्याचं कारण असं आहे, असलेलं मातृछत्र आणि प्रेमाची ऊब त्यांच्या हृदय असते. ऐका, भाऊ भावाच्या संपत्तीमध्ये वाटेदार असेल का नसेल हे मला माहित नाही, पण भाऊ भावाच्या विपत्तीत वाटेदार असतो. काय, भाऊ भावाच्या विपत्तीत वाटेदार असतो. सुखाचा प्रपंच आहे. आणि ऐकताय तुम्ही सर्वजण, मी बोलून गेलो
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, या परिवारानं पुण्य केलं, परमार्थिक वृद्धी आहे. ऐका, पैसा या त्या गोष्टी कमवणारे कोट्यावधी लोक आहे, यात काही शंका नाही. कमवणारे भरपूर आहे. आपण आयुष्य जितकं कमवू शकतो तितकं काही लोकांनी कमवून ठेवलंय. काय त्यांच्याकडे धाडी पडलं तरी त्यांना पळावंसं वाटतं. म्हणजे डॉट नाही. काय प्रपंचाच्या ठिकाणी पूर्ण विराम नाही, प्रपंचाच्या ठिकाणी पूर्ण विराम नाही. पूर्ण विराम पाहिजे असेल तर तुम्हाला रामाच्याच ठिकाणी जावं लागेल. विठ्ठल जसं प्रमाण महाराजांनी गायलं, ज्ञानोबा म्हणतात हजारो जन्माची पुण्यही लागते, बहुत जन्माची पुण्यही लागते, तेव्हा विठ्ठलाची आवडी निर्माण होते. बहुत सुकृताची जोडी आवडी. परत देवाचा पुरावा भगवंत गीतेमध्ये म्हणतात, बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान नाम प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. म्हणजे काय, जन्माला येणारे हजारो मनुष्यनाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्ध है यततामपि सिद्धानाम कश्चित् माम विद्धि तत्वता. जन्माला येणारे नागडे गावे, त्याचा काळे परिवार आहे, त्या परिवारात बाबांचा जन्म आहे. जन्माला येणारे कमी आहे का? काळे परिवार गाव नागडे गाव येवला तालुक्यातील 192 गावापैकी अंगणगाव अंगुलगाव असलेले 192. आता नंतरच्या कीर्तनात 92 गावाची नाव सांगितली 100. आता माझ्याकडे वेळ नाही. काय 192 गावापैकी एक गाव. नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यापैकी येवला तालुक्यातलं एक गाव. नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील एक छोटासा जिल्हा. भारत असलेला भारत जिल्ह्यातील महाराष्ट्र एक छोटस राज्य. भारत हे आशिया खंडातील 50 देशापैकी एक छोटासा देश. एकूण पृथ्वीवरती संयुक्त राष्ट्र संघटनेनं 155 देश मान्य केले. या 155 देशापैकी आशिया, आफ्रिका, युरोप, अंटार्क्टिका 7 खंडापैकी एक खंड त्याच्यात भारताचा. परत पृथ्वीच्या बाहेर गेलं तर एक सौरमंडल, शुक्र, शनी, पृथ्वी, ज्युपिटर, बृहस्पती असलेलं सगळे या ग्रहापैकी 9 ग्रह. प्लॅटो त्यात वादग्रस्त आहे. या 9 ग्रहापैकी एक ग्रह म्हणजे पृथ्वी. आता बॅकवर्ड गेलो, आता परत अपवर्ड या. पृथ्वी, पृथ्वीतून भारत, भारतातून महाराष्ट्र, महाराष्ट्रातून नाशिक, नाशिक मधून येवला, येवल्यातून 192 गावापैकी नागडे गावामध्ये काळे परिवार, काळे परिवार बाबाचा जन्म. पण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काय जन्माला येणारे हजारो आहे, देव भेटावा ही अपेक्षा करणारे खूप लोक कमी आहे. आणि ती मंडळी धन कमवतात. आज तीनही भावंडाचे बंगले थाटामाटात उभे. अजून पुढे जाऊन ऐका, परमार्थिकही धन कमावलं आणि आध्यात्मिकही धन कमावलं. तुकोबाराय म्हणतात, काळ चिंतनात सारवा आणि हे परमार्थिक धन कमवा. परमार्थ माधना ही मंडळी या ठिकाणी आली. तिकडे किती सुटा बुटा तिंडा, इथं सुख नाही. काय साइन टाटा, कॉस टाटा, 10 टाटा काढाला तरी शेवटी फेट्यावाले कसे नाही. विठ्ठल कृतार्थता आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. उपाय लाभाचे. आयुष्यात मला हे मिळालं ते मिळालं, लाभ झाला. तो लाभ नाही, हा लाभ आहे, हा लाभ आहे. मग तो लाभ आता त्यांच्या पदरात पडला, आपल्यालाही पाडून घ्यावा लागेल. सगळ्यांनी हातवरती काय. वा वा वा, क्या बात आहे. अप्रतिम. देवाने इंद्रिय दिले, हाताने सगळे काम केले. आज टाळी वाजूया सर्वांनी. मुखाने नाम, हाताने टाळी.
देवाच्या भजनातून मन स्वच्छ होतं. माझे शब्द परत ऐका. नदीचं जाणं समुद्राकडे त्यावेळेस त्याची पूर्तता होते. तसं आयुष्यामध्ये साधना करून तुमच्या जीवनामध्ये परमार्थिक धनाची प्राप्ती करा. जगद्गुरु तुकोबारायांचं संतांचं तुम्हाला सांगणं जास्त काही अपेक्षा नाही. खोटा व्यवहार संतांकडे होत नाही. जिथं नोटा येतात तिथं खोटा व्यवहार होतो. संत यांनी स्वार्थ प्रेम करणारे. आईचा जीवन हे मुलाकरता जसं समर्पणाचं आहे. 5 वर्षापर्यंत लहान लेकरू आका त्याला पोटाची खळगी भरवण्याकरता तो स्वतः काही प्रयत्न करत नाही. मग ते पडून राहतं, थोडं गागतं. आई कुठेही कामात असू द्या, आई लगेच पळत येते. माय पिंट्याला भूक लागली असेल, ताण लागली असेल. 5 वर्षानंतर पिंट्या आईशी समर्पित राहत नाही. तो दुसरीचा पदर धरतो, तो वागला. पण जोपर्यंत पोरग लहान राहतं तोपर्यंत ती आईशी अनन्य म्हणजे आईला त्याची अनन्यता माहितीये. माय पोराला माय शिवाय कोणी नाही. पोरग बोबडा असू द्या, कसं असू द्या, कसं बोलत असू द्या, काही घेणं नाही. काळं असू निळं असू, आईला माहितीये माय पिंट्याला माय शिवाय कोणी नाही. तसं देव तुमच्या करता धावून येईल. फक्त तुमचा देह देवाला समर्पित. देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा. देह समर्पिजे देवा, भाग काहीच न घ्यावा होईल आघवा तुका त्याला किंमत आहे. आदरणीय आमच्या भास्कर, आदरणीय आमच्या कैलास काकांनी, कैलास बाबांनी देह समर्पिजे देवा 3500 किलोमीटर चालायचे, पण देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. माझ्या 2 मुलांनी आता शेतीवाडीचं कामकाज बघावं. 110 दिवस जायचंय. आमच्या सचिन भाऊनी, नितीन भाऊनी हे बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या. आदरणीय आमच्या सौभाग्यवती
काकाने केलेली पाठराखण आणि देह समर्पी जे देवा, देवावर विश्वास ठेवला. चल मध्ये कोणते हिंस्र पशु, कारण तिथं काय असं नाही ना, हरणच दिसतील, सिंह येतात, वाघ येतात, तिथं काही सांगता येत नाही. तरी सुद्धा देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगावा तुका म्हणे आनंद. काय परिणाम जगे डोळ्यापुढं, होईल आगावा तुका म्हणे आनंद. या परिवारावर प्रेम करणारी सगळीच स्त्री या ठिकाणी उपलब्ध आहे. लोकांना पैसे देऊन खुर्च्या भराव्या लागतात. काय आता त्या कोणाला भरावं लागतात हे मी नाही सांगणार, पण इथं ही प्रेमानं जोडलेली माणसं आहे, प्रेमानं आलेली माणसं आहे. एवढे एक वाजून गेला, आतापर्यंत कुणाच्या चेहऱ्यावरती नैराश्य नाही. अजून आता सगळी पार्श्वभूमी, आता माझ्याकडची वेळ संपली आहे, पण आभार. कारण संत वृंदे मनोभावे आधी वंदावी. कीर्तन परंपरेत खूप ऐकणारी लोक ऐका, कीर्तनकारालाही काही, मला आता जेवढं बोलायचं होतं मी चिंतनाला स्पर्श करून बोललो भास्कर काका, आदरणीय काळे काका, परंतु कीर्तनकाराला नियमावली आहे. पिक्चरचे गाणे म्हणून कीर्तनकाराचं भागत नाही, कीर्तनकाराने ते म्हणू नये. मग काय म्हणावं, भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. लोकांना जरी आवडत असलं पण मग ते नाही करू. काय ते नाही करू. डॉक्टरने मुलाला ते द्यावं जे त्याच्या, डॉक्टरने पेशंटला ते द्यावं जे त्याला गुण काही आहे. मला गोड गोड औषधं द्या, बरं व्हायचं असं तर कडू कडू. तसं चिंतन लोकांना द्यावं, लोकांच्या अपेक्षेने. कीर्तनकारानं बदलू नाही. आता माझ्या पद्धतीनं मी चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आता या कीर्तन सेवेकरता आधाराची भूमिका देण्याकरता कीर्तन साधनेमध्ये एक दुसरा मुद्दा असा नाथ महाराज म्हणतात, संत वृंदे मनोभावे आधी वंदावी. मग इथं उपस्थित असलेले संत वृंदे आदरणीय श्री परमपूजनीय भास्कर गिरीजी बाबा त्यांची उपस्थिती आहे, आणि आदरणीय आमचे श्री पाकळे काका, आदरणीय भास्कर काका, ही मंडळी आता याच्यानंतर बोलणारे, कीर्तन झाल्यानंतर 2-2 मिनिटं बोलणारे. तुम्ही सर्वांनी खाली बसून राहावं. आदरणीय आमचे काकाश्री ही सगळ्या मंडळीचा अट्टहास आहे. हा सर पाकळे काका आदरणीय सर बोलतील, आणि इकडे उपस्थित असलेली ही सगळी मंडळी विद्वाने, आदरणीय श्री कृष्ण बाबा असतील. तर आदरणीय महाराष्ट्रांनी मला कल्पना दिली की काकड्याच्या आधी आमच्या आधी त्यांचं येणं आहे. काय आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पत्नी घेणे. माझ्या वडिलांच्या कीर्तनामध्ये माझे वडील सुरुवातीला कीर्तनात खूप नाचायचे सादरकर महाराज, आणि बाबा म्हणे त्यांच्याबरोबर मी तितकंच नाचायचो. म्हणजे हा आनंद आहे. धन्य जे गीत होते एका हरी रंगीनाचे सुंदर विनेची साथ. माझ्या माता माऊली माझ्या सोबत आलेले आदरणीय भाऊसाहेबजी महाराज बोराडे, स्वर सम्राट गायन सम्राट आदरणीय रामकृष्णजी महाराज कमोदकर, आदरणीय हरिभक्तीपरायण पेटी मास्टर आदरणीय शंकर बाबा असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज असतील, इकडे उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषी महाराज असतील, आदरणीय बाबा महाराष्ट्री असतील. हे संपूर्ण सूत्र संचलन, कीर्तनकार, वादन हे सगळं या काळे परिवारानं ज्यांच्यावर विश्वास दाखवला, आणि ज्यांच्या योगे तुम्हाला रामरूप पांडुरंग रूप शत्रुवर्गाच्या दर्शनाचा योग आला, ते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सासळकर सरांचे बंधू आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकरजी महाराज सासळकर, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. वेळोवेळी या ठिकाणी बोलवण्याचं काम आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण अशोक काका काळे करतच असतात. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. माऊली सुंदर असलेली साऊंड सिस्टीम, तुम्ही कीर्तनकार आल्यानंतर काही मिनिटांमध्ये आपली नजाकत दाखवली, सुंदर असलेली साऊंड सिस्टीम लावली. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. सोपं नाही, यंत्र आहे, त्या यंत्रामध्ये बिघाड होत असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण विपरीत जाऊ शकतं. त्यामुळे पण सगळ्या गोष्टीचं अनुसंधान साधून माऊलीनं सुंदर आपली कलाकृती दाखवली, सुंदर अशी साथ दिली. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. या काळे परिवाराने एवढा सुंदर यज्ञ केला नामदानाचा, त्या संपूर्ण काळे परिवाराच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि आता जाता जाता एवढंच सांगतो, जीवनामध्ये आपल्या वेळेचं शेड्यूल जे आहे, तुम्ही इतकं व्यस्त जीवन जगतात, परमार्थ करता तुमच्याकडे थोडा सुद्धा वेळ नाही. आपल्या जीवनामध्ये थोडा वेळ काढा, त्या वेळेतून तुमच्या हृदयात दडलेल्या रामाचा शोध घ्या. जीवनामध्ये तुम्ही प्रत्येक जण रामरूप आहात, पण आयुष्यात आधार कार्डच्या नावाच्या भोवतीच फिरू राहिले. स्वतःचा जीव नाही, तुम्ही शिव आहात. या वृत्तीवरती आरूढ व्हा. एका कीर्तनात सगळं बोलता येत नाही, पण माझ्याकडची वेळ संपली. परमपूजनीय स्वामी शिवानंद गिरीजी महाराज मंजूर देवस्थान बाबांच्या कृपा आशीर्वादातून, गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत, गुरुवर्य राऊत बाबांच्या कृपा आशीर्वादातून, आणि ज्यांच्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे ते माझे वडील आदरणीय हरिभक्तीपरायण धर्माचार्य निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर. आता तेही कोटमगावची सेवा करून इकडे येणारच असतील. त्याच्यामुळे एका रूटला कार्यक्रम म्हटल्यानंतर आम्ही एकत्रच आलो. आता तेही पाठीमागून येतील. त्या आदरणीय महाराष्ट्रांच्या मार्गदर्शनाखाली माझी परमार्थाची वाटचाल चालू आहे. त्या योगे तुम्हा सर्व रामरूप शत्रुवर्गाच्या दर्शनाचा योग आला, हे मी माझं सद्भाग्य सौभाग्य समजतो. ऐका, आपली आई म्हणजे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ते आपलं हित करतील. मुलांना जसं आईचं नाव घेतलं काही पळत येते, तसं लेकरांना सुद्धा आईचं नाव घेणं गरजेचं आहे. मग त्या आईचं नाव आपण आता हसने घेऊया. सर्वांनी आरती करा.
ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव स्वपन तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव स्वपन तुकाराम